वसई विरार महानगरपालिकेने किती नाले सफाई केली याचा आढावा आज महापौर अजीव पाटील यांनी घेतलेला आहे। मी आपल्याला दाखवतो या ठिकाणी अनेक जे तलाव असतील, या ठिकाणचे गटर असतील, नाले असतील, याची साफसफाई नक्की झाली आहे की नाही याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी या ठिकाणी महापौर अजीव पाटील आले। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, काय सांगाल सर, किती नाले सफाई झालेली आहे? बघा, मोठ्या प्रमाणामध्ये नाले सफाईची कामं चालू आहेत। जिकडे पावसामध्ये मशिनरी शिरू शकणार नाही, प्रायोरिटीने तिकडे करायला सुरुवात केलेली आहे। खाड्यांची तोंड जी आहेत ती साफ करणं महत्त्वाचं होतं, ते काम चालू आहे। बऱ्याचशा ठिकाणी जे टिवराची झाडं आहेत, मॅनग्रोव्ज आहेत, त्याच्यामुळे पाण्यामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे। त्यासाठी कायदेशीर परवानग्या घेण्याचं काम चालू आहे आणि ते देखील काम सुरू आहे। छोट्या छोट्या ज्या नाले होते किंवा पावसाळी पाणी जायचे मार्ग होते, जे पश्चिम पट्ट्यामध्ये स्थानिक खाजगी जागेमधनं, स्थानिक शेतकऱ्यांच्या जागेमधनं जात होते, त्यांच्या गाठीभेटी घेऊन आणि त्यांना विश्वासात घेऊन आम्ही तो करण्याचा प्रयत्न चालू आहे। कारण शेवटी गटराचं पाणी कुठचाही शेतकरी आपल्या शेतातनं जाऊन देत नाही। पावसाळी पाणी जाण्यासाठी त्यांची काही हरकत नसते, तर त्यांना विश्वासात घेऊन असे जे मार्ग आहेत हे त्यांनाच विश्वासात घेऊन आम्ही मोकळे करण्याचा प्रयत्न करत असतो। आमचे महापौर आहेत, आमचे सगळे नगरसेवक नगरसेविका यामध्ये सहकार्य करतात आणि आज मी बघितलं तर जवळपास 70 ते 90% नालेसफाईचे कामं प्रगतीपथावर आहेत। थोड्याच दिवसामध्ये पावसा सुरू झाल्यानंतर जिकडे वाहनं जाऊ शकतात, मशिनरी जाऊ शकतात, त्या ठिकाणचं काम देखील मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही चालू करू। सर, या ठिकाणी निरी आणि IITने जे सूचना केल्या होत्या त्याच्यावर कुठे अंमलबजावणी झालेली दिसत नाही, कसं बघताय याकडे? बघा, निरी IITचा जो सूचना केलेल्या त्या तत्कालीन 5 वर्षामध्ये प्रशासकीय बॉडीने किती काय केलं काम, त्याच्यात आम्हाला खोलात जायचं नाही। परंतु आम्ही आता तो प्रयत्न करतो का जे पॉसिबल आहे, फिजिबल आहे, ज्या गोष्टी ज्यांना आम्ही देखील सजेशन निरीला आणि केलेलं की वसई खाडी आणि वैतरणा खाडी जे पाणी जायच्या आधी एक पश्चिम पट्ट्यामध्ये कळमची खाडी आहे आणि त्याला पाणी जाऊ शकतं आणि बराचसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, तो देखील आमचा प्रयत्न आहे। ते मार्ग देखील आम्ही मोकळे करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि जे मोठे मोठे तलाव आहेत, जे एक प्रकारे होल्डिंग पॉइंट आहेत, त्याच्यातलं पाणी आत येणं आणि बाहेर जाणे हे जे मार्ग आहेत ते कुठेतरी बंद झालेले आहेत किंवा त्याच्यामध्ये गाळ साचलेला आहे, तो देखील साफ करण्याचा आमचा प्रयत्न आहे। या ठिकाणी तुमची योजना काय आहे? कारण तुम्ही सांगत होता की या ठिकाणी बंदर सुद्धा व्हायला पाहिजे होतं, तुमची काय योजना असेल? पाणी साठू नये म्हणून सगळ्यात महत्त्वाचं, जसं वैतरणा खाडीला खारल्यांचा बंधारा आहे, म्हणजे खाडीचं पाणी जरी वरती गेलं तरी शहरामध्ये ते पाणी शिरत नाही मोठ्या प्रमाणामध्ये, तसं वसई खाडीला कुठेही खारल्यांचा बंधारा नसल्या कारणाने वसई रेतीचा उपसा बंद झाल्यामुळे किंवा तो गाळ साठल्यामुळे ते पाणी सगळंही वसई शहरामध्ये अगदी घासापर्यंत शिरतं। हे पावसाचं पाणी नसतं, ते समुद्राचं उलटं येणारं पाणी असतं। तर त्याला भविष्यामध्ये जर खारल्यांचा बंधारा किल्ल्यापासून ते घोडबंदर ब्रिजपर्यंत जर बंधारा कम रोड केला तर निश्चित चौपाटी पण होईल, पाणी अडेल देखील आणि वाहनांसाठी देखील त्याचा फायदा होईल। असा आमचा प्रयत्न आहे, त्याच्यावर आमची चाचपणी सुरू आहे। बघूया त्याच्यामध्ये सक्सेस झालं तर यावेळी अडचण राहील, पण पुढे अडचण राहू नये यासाठी आतापासूनच आमचे प्रयत्न सुरू आहेत। या ठिकाणी जरी आता अडचण असली तरी यापुढे लोकांना पाणी साचणार नाही याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं महापौर अजीव पाटील यांनी सांगितलेलं आहे। भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, वसई विरार।